धावा सांगण्याचं काम करतोय आणि आमचे धावसंख्या लेखक धावा लिहिण्याचं काम करतात. पण अचूक असे निर्णय हे पंचांच्या माध्यमातून येतात. त्याचमुळे स्पर्धा ही वादाच्या भोवऱ्यात जात नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने 4 दिवसांपासून ही स्पर्धा प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत बनते. अगदी बरोबर आहे. जेव्हा पंच निर्णय देतील तेव्हा समालोचक बोलतील तेव्हा आपले गुणलेखक लिहित असतात. चला आता सुरुवात करूया पहिल्या डावाची. सुनील स्ट्राईकवर असणाऱ्या, प्रेमनाथ नॉन स्ट्राईकला असणाऱ्या, बॉलिंग ट्रॅकवर बॉलर भरत. चला सामना ऑन. निश्चितच ऐकूया आपण बाईंदर परिसरातील एक उत्कृष्ट आवाज ज्यांनी सलग 3 वर्ष भरपूर सेवा या भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये दिली. असे आपले सर्वांचे परिचयाचे आता मनीष पाटील सर झालेले आहेत. धन्यवाद काळीराम सर. हे तुमचं सर्वांचं प्रेम आहे जे नेहमीच ऊर्जा देण्याचं काम करत असतात. तर पाहूया, जाऊया आता, सुरुवात करूया पहिल्या डावाची. स्ट्राईकवर असेल बॅटर सुनील, ज्याने तडाखेबाज सुरुवात गेल्या सामन्यामध्ये केली होती. जवळपास 10 बॉल्समध्ये 20 धावांचं योगदान दिलं होतं. पण तो सामना वेगळा होतो, हा सामना वेगळा आहे. प्रतिस्पर्धी संघ तेव्हा वेगळा होता, प्रतिस्पर्धी संघ आता वेगळा आहे. मैदान तेच आहे, दुपारचं सत्र, वातावरण देखील तेच आहे. पाहूया या सत्रामध्ये कशी कामगिरी सुनीलची. टॅप केलं जाते ऑफ साईडला कव्हर पॉईंट रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप गलीमधून पुढे येतोय. एकच धाव मिळते. चांगली बॉलिंग या ठिकाणी, ही सुरुवात चांगली आहे. बॉलर भरत देखील तितक्याच प्रतिभेचा आहे आणि ती प्रतिभा या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळते या पहिल्या बॉलवर. चांगली सुरुवात आहे. उजव्या स्टेच्या बाहेर बॉल ठेवला होता. थोडासा शॉर्ट ऑफ गुडलेन बॉलला पडल्यानंतर थोडासा बाउन्स केला होता. त्याचमुळे टॅप करण्याचा प्रयत्न घेतला गेला होता सुनील कडून, पण त्या फटक्याला व्यवस्थित जोड मिळाली नाही. बॅटची समन्वय व्यवस्थित होऊ शकला नाहीये, त्यामुळेच फक्त एक धाव गोळा करता आलेले आहे. स्ट्राईकवर आता नवीन बॅटर असेल प्रेमनाथ. प्रेमनाथ देखील अष्टपैलू खेळाडू आहे बरोडी संघाचा आणि गेल्या सामन्यामध्ये मात्र तितकंच चांगलं योगदान मिळालं होतं. 8 धावा लवकर बाद झाला होता. टिकला असता तर जास्त धावा अजून बनू शकल्या असत्या. फटका चांगला ऑनसाईडला पुल केला क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल स्टॉप करून फेक करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, कदाचित धोका होऊ शकेल सुनीलला. पण सुनील मात्र आपल्या फिटनेसला बाजूला ठेवून मात्र चितेच्या चपळाईने धाव घेते. सुनीलचं कौतुक करायला हवं सर. तुम्ही आम्ही सडपातळ आहोत, पण मात्र सुनीलची शरीरयष्टी भरभक्कम तरी देखील इतक्या कमी कालावधीमध्ये 2 धावा. हॅट्स ऑफ. निश्चितच चांगला सराव, चांगली फिटनेस म्हणावी लागेल सर. आणि निश्चितच प्रेमनाथ भुईर यांच्यासाठी इथं बक्षीस लावण्यात आलेले. चौकार षटकार हॅट्रिकसाठी त्यांचे परममित्र निश्चितच राजेश माली भाटाले यांच्याकडून तब्बल 2000 रुपये कॅश प्राइज दिली जाईल. आणि विष्णू पाटील यांच्याकडे पारितोषिक आहेच ना, चौकार षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपये प्रत्येक खेळाडूसाठी भरोडीच्या. अगदी बरोबर आहे. पुढचा बॉल, वा वा वा, स्ट्रेट ड्राईव्ह, 1 बाउन्स, बॉल सीमारेषा पार, चौकार. क्या बात आहे. हा आहे दमकम भरोडी गावाचा, हा आहे क्लास भरोडी गावाचा. कारण असं वाटत नाहीये की वैदरच्या आतमध्ये कोण 40 वर्षाचा की 45 वर्षावरील खेळाडू आहे. दमकम मात्र तरुणांसारखं जाणवतोय. जेव्हा चेहऱ्यावर डिंपल पडायचं तेव्हापासून यांनी क्रिकेट सुरू केलेलं आहे आणि आता चेहऱ्यावर रिंकल पडते तरी देखील क्रिकेट अविरतपणे सुरू आहे. क्या बात आहे. स्ट्राईकवर प्रेमनाथ आहे. आता कुठेतरी विचार करण्याची वेळ आलेली आहे भरतला, कारण पहिले 2 बॉल चांगले हाताळले होते, त्यानंतर मात्र तिसऱ्या बरोबर चौकार आल्यानंतर थोडीशी एक मीटिंग बोलवण्यात आली. पाहूया त्या मीटिंगच्या माध्यमातून कुठेतरी आपल्या खेळामध्ये बदल होईल का, वेगळा पर्याय निवडला जाईल का. धावसंख्या आतापर्यंत 7 धावफलकावर आहेत. बॉल फेकून झाले 3. राईट आर्म ओव्हर. गती कमी केली बाकी म्हणाला होतं की काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे. डिरेक्ट नीट आहे. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न सुनीलचा होता. कॉल घेताना थोडासा उशिरा झाला, प्रेमनाचं लक्ष नव्हतं, त्यामुळेच फक्त एकच धाव मिळते. बघा, चर्चा केली आणि चर्चेमध्ये ठरलं गेलं की पुढचा बॉल तुम्हाला कसा हाताळायचा आणि त्या प्रयत्नांमध्ये सफल ठरतोय भरत. धावसंख्या झाली ती म्हणजे बिनबाद 8. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. गावदेवी स्पोर्ट पायी हे संघ देखील चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. आणि नुकताच जो सामना संपला होता आपण बघितलं, विलास स्पोर्ट राणाल विपक्ष मेरी स्पोर्ट भरोडी. आणि भरोडी संघाचा अजून एक रेकॉर्ड आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की गेल्या वर्षीची सुरुवात देखील या स्पर्धेतून जिंकून केली होती आणि या वर्षी सुद्धा देखील तशाच पद्धतीने होईल का, प्रश्नचिन्ह. यावर्षी झाले का, म्हणजे यावर्षी सुद्धा हे मैदान लकी आहे, गेल्या वर्षी झालेले आहे. तर 2 वर्ष अगोदर पदार्पण केलं होतं आणि हे मैदान थोडंसं लकी ठरलंय भरोडी टीमसाठी.
चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी आहे, पण इनफिल्डच्या आतमध्ये हवेत खेळण्याचा प्रयास होता, तो फर्स्टला आहे. पोझिशन चांगली गेली होती, पण मात्र एक्झिक्युशन कुठे चुकलंय. विकेट डाऊन. वेलकम राज एंटरप्राइजेस आणि मानकुली प्रीमियर लीग मध्ये राज एंटरप्राइजेसचे मालक सचिन भोईर आपलं देखील क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. सर्वांचं स्वागत आहेच या ठिकाणी. बघा आग्रेकोळी संस्कृती काय सांगते, तर जे आपले पाहुणे आले त्या पाहुण्यांना सन्मान देणं, त्यांचं आदरातिथ्य करणं आणि प्रत्येक आयोजक आग्रेकोळी आपले सगळे जे एवढे या ठाणे, रायगड किंवा वेगवेगळ्या परिसरातले आहेत ते सर्व पाहुण्यांना उचित न्याय देतात, त्यांचा सन्मान करतात. महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. प्रत्येक आयोजक हा आपल्याला ज्या पद्धतीने मात्र सहकार्य करत असतोय त्या पाहुण्यांचं, त्या मान्यवरांचं स्वागत सन्मान नेहमीच करत असतोय. बघा आपलं जात तर काही नाही, आपण फक्त विचारपूस करतो, पण ते आदरता जे आपण आदरतेने विचारपूस करतो त्यामुळे समोरचा पाहुणा देखील भारावून जातो आणि ते एक वातावरण चांगलं निर्मित होते. ते व्यासपीठावर आपल्या निर्मित झालेलं आहे. अगदी बरोबर आहे. गोलंदाज तयार होतील भारत. स्ट्राईकवर बॅटर तुम्ही पाहू शकताय, तो म्हणजेच प्रदीप येतोय, ज्याने आक्रमकता गेल्या सामन्यामध्ये दाखवली होती. पुन्हा एकदा सज्ज होते तशीच आक्रमकता दाखवण्यासाठी 11 धावांचं योगदान गेल्या सामन्यांमध्ये प्रदीपने दिलं होतं आणि फक्त 4 बॉल घेतले होते. पाहूया ती आक्रमकता पाहायला मिळेल का. चांगला बॉल, गुड लाईनला पिच, टॉस देखील चांगला करतोय. कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे, खरं तर कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर यास फलंदाज बाद. विकेट डाऊन. योगदान किती महत्वाचं आहे बघा. आणि खेळाडू वृत्ती, मी भरोडीतल्या सर्व आता खेळाडूंचं का कौतुक करीन, कारण पंचांनी जो निर्णय दिला आहे तो मान्य करून तो आता तंबूच्या दिशेने जातोय, हे महत्वाचं आहे. बघा पंच त्या ठिकाणी असतात, त्यांना खूप कमी वेळामध्ये निर्णय द्यायचा असतो आणि त्यांचा मान सन्मान राखणं प्रत्येक खेळाडूचं परम कर्तव्य आहे. आणि 40 वर्ष क्रिकेट हे कुठेतरी तेच प्रतिभेसाठी ओळखलं जाते आणि तुमच्या मान सन्मानामध्ये ओळखलं जाते. त्या ठिकाणी उचित खेळाडू वृत्ती त्या ठिकाणी बॅटर प्रदीपची पाहायला मिळालेली आहे. अगदी अगदी बरोबर मनीष सर आपण उल्लेख केला. अतिशय चांगली खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. मिरस्पोर्ट बोर्डी संघाचा खेळाडू प्रदीप याच्याकडून. आता मैदानाच्या आतमध्ये तर भरोडी आणि पाये हा सामना सुरूच आहे, पण आता दोन्ही संघांचे प्रेक्षक मोठ्या संख्येने. पाये वेलकम, भरोडी वेलकम. तर आता म्हणजे चौकार षटकार झाला तरी टाळ्या ऐकायला मिळतील आणि विकेट गेला तरी टाळ्या ऐकायला मिळणार आहेत. आणि ऍक्च्युली आयोजकांची तीच एक गरज असते, प्रेक्षक जितके जास्त तुम्हाला मिळतील तितकी स्पर्धा यशस्वी झाले असं आपण समजू शकतो. अगदी बरोबर सर. आणि पायी संघाविषयी जर बोलायचं तर आज ते मोनिका चषक सुरी येथून देखील एक सामना जिंकून आलेले आहेत. त्यांनी गावदेव चौथ्या डोंगे संघाला पराभूत केले आणि तिथे देखील दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे एका दिवसामध्ये 2 टुर्नामेंट खेळण्याची जी फिटनेस आहे ती फिटनेस आहे, ताकद आहे, क्षमता आहे, ऊर्जा आहे, याहून अधिक काय पाहिजे. म्हणजे आपण फक्त म्हणतो की 40 वर्षावरील खेळाडू लवकर थकतात, तर हे कुठेतरी चुकीचं ठरवत आहेत या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट्स पाय. अगदी बरोबर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश येतो. स्ट्राईक एंडला बॅटर असेल प्रेमनाथ, जो खेळतोय 6 धावांवर. यावेळेस आडव्या बॅटीने ऑन साईडला खेळले, लॉंग ऑन रिजनमध्ये क्षेत्रच्या त्या ठिकाणी बॉल स्टॉप करून फेक करेल तोपर्यंत धावाची जी संधी चालू आलेली आहे. गॅदर चुकते, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट प्रकाशची. बघा होकार नकार स्वीकारणं हे तुमच्याकडे आहे. प्रेमनाथने प्रकाशचा कॉल स्वीकारला आणि 2 धावा कंप्लीट केल्या. प्रकाश डेंजर एंडला होता. कुठला फलंदाज कुठल्या एंडला आहे हे देखील चेक करणं गरजेचं आहे. आणि प्रकाशला ठाऊक होतं की बॉल पोहोचण्याच्या अगोदर मी पोहोचेन, त्यामुळे त्याने कॉल दिला आणि या 2 धावा कव्हर केल्या. या सर्व छोट्या मोठ्या गोष्टी क्रिकेट खेळताना खूप महत्वाच्या आहेत. धावसंख्या 10. अगदी बरोबर आहे. कॉलिंग चांगली झाली होती, थ्रो देखील चांगला होता, मात्र चेंडू गॅदर करता आला नव्हता गोलंदाजाला. थोडी रिस्कच होती पण ती रिस्क स्वीकारली आहे प्रकाशने. धावसंख्या 10. लो फुल टॉस होता, व्यवस्थित एक्झिक्यूट करताना आणि या मैदानाला गुलगुल्या करत हा मात्र मिडविकेट रिजनमध्ये बॉल जातोय. डीप मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावांचा कॉल होता. 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 12 झाले. नवीन गोलंदाज जयेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन सज्ज होतोय आणि चांगला फिटनेस या ठिकाणी प्रत्येक पायातल्या खेळाडूंचा जाणवतोय. महत्वाचं आहे, 40 वर्ष ओलांडल्यानंतर मात्र तो फिटनेस राखणं
आणि तो राखला या ठिकाणी पाये संघाने. थोडीशी भरभक्कम शरीरयष्टी आहे भरुडीच्या खेळाडूंची, पण तरी देखील त्या भरभक्कम शरीरयष्टीवर मात करत चांगला खेळ या ठिकाणी मिहिर स्पोर्ट्स भरुडी दाखवते. हो, यावेळेस माता ओव्हरपिच बॉलला भिरकावून दिलाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. वन बाउन्स घेऊन बॉल जातो सीमारेषा पार, मिळतोय चौकार, 4 धावा. मध्ये जाणवते की एका बाजूस यंग टॅलेंटला सांभाळतात विष्णू पाटील आणि एका बाजूला 40+ टॅलेंटला सांभाळतात प्रेमनाथ. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतोय आणि कुठेतरी पॉझिटिव्हिटी महत्त्वाची आहे. तुमच्या संघामध्ये 2-3 अनुभवी खेळाडू असतील तर ती पॉझिटिव्हिटी येते, पण पाये संघामध्ये देखील ती प्रतिभा आहे. पण अजूनही कुठेतरी जसं आपण पहिल्या सामन्याचा विचार केला या अगोदर, राणा संघ देखील तितकाच चांगला होता, पण फलंदाजी कुठेतरी हवी होते भरुडी टीमची त्या सामन्यात सुद्धा आणि या सामन्यात सुद्धा. धावसंख्या झालेली आहे 16. यावेळेस थांबून हा स्ट्रोक कंप्लीट केला. मिड विकेट रिजन मध्ये बॉलला स्विंग केलंय, बॉल जातोय आउट ऑफ द पार्क फॉर 6 रन्स. थोडा नाही, मी तर म्हणे थोडा जास्तच महाग पडला या ठिकाणी जयेश. पहिल्या 2 बॉलवर 2 डबल्स आल्या होत्या, त्यानंतर एक चौकार, षटकार आणि आता कुठेतरी मोमेंटम आपल्याकडे घेतोय प्रेमनाथ. फुल टॉस होता, लांबून खेळलेत, थोडेसे लांबून खेळलेत, अपील केले, धावची चिप अपील उचलून दिलेले आणि आता मात्र प्रकाश डायमंड डकवर बाद होतोय. एकही बॉलचा सामना न करता मात्र मैदानाच्या बाहेर प्रकाश जाणार आहे आणि आज बसतोय तो म्हणजे तिसरा हादरा टीम मिहिर स्पोर्ट्स भरुडीला. धाव संख्या 22 असताना. वीस धावा आणि बाकी 3 फलंदाजांचा विचार केला केणी सर तर सुनीलला फक्त 1 धावांचं योगदान देता आलेलं आहे. प्रदीप 0वर बाद झाला आणि प्रकाश 0वर, म्हणजेच का एक हाती किल्ला लढवण्याचं काम या ठिकाणी प्रेमनाथ करतोय. जबरदस्त फलंदाजी. धावसंख्या सांघिक आहे 22. अगदी बरोबर आहे. पहिल्या सामन्यामध्ये सुनील यांनी देखील 20 धावा कुठून सामनावीराचं पारितोषिक पटकावलं होतं. दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांचा सहकारी प्रेमनाथ अजूनही 20 धावसंख्येवर खेळपट्टीवर आहे. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असं सामनावीरचा पुरस्कार मिळणं, कारण ते त्यापासून त्याच्या पारितोषिकाची सुरुवात होत असते. पहिला सामनावीर मिळतो, त्यानंतर तुम्हाला मालिकावीरचा पुरस्कार देखील मिळत असतो. तर या छोट्या मोठ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्या आठवणी मनात साठवायच्या असतात. त्या आठवणी साठवण्यासाठी प्रयत्न करतोय प्रेमनाथ. ओ, खूप चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे. चांगला अटेम्प्ट आहे, चांगला स्टॉप त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दीपकचा राहिलेला आहे. आपल्या संघासाठी नक्कीच त्यांनी 2 धावा वाचवल्या आहेत. नवीन बॅटर 5व्या क्रमांकावर विक्रम आलाय जो नॉन स्ट्राईक एंडला आहे. धावसंख्या दोन्ही जाते पुढे पोहोचते 24 या आकड्यावर. अजूनही जर या षटकाचा उल्लेख केला तर षटक संपलंय दुसरं, 2 षटकांच्या समाप्तीनं धावसंख्या 24 झाले. जास्त धावा नाही आहेत, पण जर आपण विचार केला पुन्हा एकदा तोच प्रश्न, गोलंदाजी चांगली आहे भरुडी टीमची, म्हणून 40च्या आतमध्ये रोखावं लागेल पायरा भरुडी टीमला. जर एक चांगली मॅच व्हायची असेल आणि सामन्यावर पकड मजबूत करायची असेल तर भरुडी टीमला पाये संघाला 40 धावांच्या आत रोखावं लागेल. अगदी बरोबर आहे. मागच्या सामन्यात आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी करून त्यांनी विलासपूर राणा संघाला पराभूत केलेले आहे. त्यांच्याकडे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगलं आहे, मात्र पाये संघाला देखील विसरून चालणार नाही. त्यांच्याकडे फलंदाजी चांगली आहे. आता आपण पाहतो तो क्वार्टर फायनल आहे, राईट. त्यानंतर सेमी होईल आणि सेमी नंतर फायनल होणार आहे. म्हणजे आजच्या दिवसातला हा एक संघ होईल आणि अगोदर 2 संघ सेमीजला पोहोचलेले आहेत. अगदी बरोबर आहे. आजच्या सामन्यातून एक कुठला संघ पाहूया सुपर 3 मध्ये जातोय. याआधी 2 संघांनी प्रवेश मिळवलेले आहे, न्यू तुफान पिंपळास आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबाव ए. नवीन बॉलर बॉलिंग मार्कवर येतोय विवेक.
स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळते तो म्हणजेच विक्रम. अजून खातं नाही खुललंय. यावेळेस इनसाइड एज चांगला बॉल होता. ब्लॉक होल बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेला पण बॅटची एज लागून बॉल मात्र शॉर्ट लेग रिजनमध्ये जातोय. आणि पुन्हा एकदा तोच डायलॉग जो तुम्हाला आवडतो की मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही गंमत केली तर त्याची किंमत तुम्हाला मात्र मोजावी लागणार आहे. या ठिकाणी कुठेतरी आळस जाणवला क्षेत्ररक्षकाचा आणि त्याच गोष्टीचा फायदा उचलत स्ट्राईक विक्रमने स्वतःकडे घेतले आणि या 2 धावा वसूल केलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 26 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. मिहिर स्पोर्ट्स भरोडी. थोडासा नाराज असेल विवेक कारण चांगला बॉल विवेकने हाताळला होता. तर गोलंदाजाची सकारात्मक ऊर्जा कधी वाढते जर क्षेत्ररक्षणाची साथ गोलंदाजाला मिळाली तर. चांगला बॉल थोडासा उशिराने बॉल डिलिव्हरी केलाय. रिलीज पॉईंट थोडासा उशिरा होता. बॉल थोडासा उसळलाय त्यामुळेच पंचांनी दुर्लक्ष केलंय अपीलकडे. शॉर्ट ऑफ गुडलेन बॉलला उसळवलंय आणि यष्ट्यांच्या वरून जाणारा हा बॉल होता. इम्पॅक्ट मात्र शरीराचा होतोय पण मात्र धाव घेता आली नाहीये. बॉल डॉट जातोय. विवेकला ज्या कामासाठी बोलवण्यात आला होता पहिला बॉल देखील तितकाच सुरेख हाताळलाय आणि हा दुसरा बॉलचं व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी भूपेश कराळे एक्सपर्ट अपडेटर या ठिकाणी त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. GTC लाईव्हचे खंदे समर्थक विवेक. यावेळेस फ्लिक केल्या बॉलला स्क्वेअर लेग रिजन मध्ये पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल तोपर्यंत एकदा मिळते. आता चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. स्ट्राईक पासून लांब गेलेला आहे विक्रम पण मात्र इनसाइड बॅट्समन प्रेमना स्ट्राईकवर येऊन पोहोचतोय. धावसंख्या झालेली आहे 27 धावा. धावांना अंकुश लागतोय. महत्वाचं असते प्रत्येक गोलंदाजाची जबाबदारी असते की एकमेकांना सहाय्य करण्याची. या ठिकाणी भरत आणि जयेशला जी जखम दिली होती त्या जखमेला मलमपट्टी लावण्याचं काम विवेक या तिसऱ्या षटकामध्ये करतोय. कमीत कमी धावा खर्च करून 3 बॉल्स त्याने हाताळलेत. 3 बॉल्स मध्ये फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. यावेळेस हॅमर केलं बॉलला मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी स्टॉप करतोय. फेक करेपर्यंत फक्त एकच धाव आहे. कुठेतरी प्रेमनं थकलाय असं जाणवायला लागलंय कारण आता तो जास्तीत जास्त स्ट्राईक विक्रमकडे सुपूर्द करतोय कारण विक्रमकडे देखील ती एनर्जी आहे, ती कलात्मकता आहे, ती कल्पकता आहे मोठमोठे फटके खेचण्याची. त्यामुळे संधी जास्तीत जास्त विक्रमला दिली जाते. एका धावेची वाढ धावसंख्या जाते ती म्हणजेच 28 वर. चांगला कमबॅक या ठिकाणी विवेकने मिळवून दिलेला आहे गावदेवी स्पोर्ट्स पाये संघाला आणि हा कमबॅक मात्र असाच कंटिन्युअसली तुम्हाला सातत्याने पुढे न्यावा लागेल. त्यासाठी मात्र तशी दर्जाची गोलंदाजी व्हायला पाहिजे. बघा पुन्हा एकदा वेगवान बॉल. सर्व अस्त्र आहेत या ठिकाणी विवेककडे. या टाकडे स्लोवर वन आहे, पेस गोलंदाजी करतोय, पिचिंग प्रॉपर आहे, सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि मी म्हणालो होतो ना की खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला आता हा सामना जिंकवण्यासाठी मदत करू शकते कारण जर आपण भरोडी संघाच्या गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजी दर्जेदार आहे. 40च्या आतमध्ये रोखावं लागणार आहे मिहिर स्पोर्ट्स भरोडी टीमला आणि तसेच प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी विवेकचे पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल असलेला तिसऱ्या षटकात धावसंख्या झाले 29 धावा. गडीबाद झाले 3 मिहिर स्पोर्ट्स भरोडी. आता कुठेतरी पुन्हा एकदा 2 बॅट्समन चर्चा करण्यासाठी येत आहेत की काय नक्की चुकतंय आपलं. चुकांवर सुधारणा केली गेली पाहिजे. ठेस लागल्यावरच माणूस सुधारतो. आता पाहूया कुठेतरी डॉट बॉल्स जिव्हारी लागलेत हे 2 बॅटर्सच्या आणि त्यातून मार्ग कशा पद्धतीने काढला जाईल ते पुढच्या बॉलवर पाहायला मिळते. विवेक बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय. स्ट्राईकवर बॅटर असेल प्रेमनाथ. थोडासा पडझड करतोय प्रेमनाथ. धावा येत आहेत पण तितक्याशा वेगाने येत नाहीयेत तितक्या वेगाने यायला हव्यात. अनुभव आहे प्रेमनाथकडे आणि त्या अनुभवाचा वापर या ठिकाणी करतोय पण तितकीच चांगली गोलंदाजी विवेकची या तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस हवेत आहे बॉल मिड ऑन आणि मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाही. यष्टीरक्षक मात्र वेगाने सरसावतोय पण त्याच्या आवाकाच्या बाहेर हा बॉल लँड होतोय. 2 धावांची पूर्तता केली जाते आणि अशा पद्धतीने तिसऱ्या धावासाठी प्रयत्न प्रेमनाथचा होतोय पण मात्र विक्रमने सांगितलं थांब अजूनही 1 षटक बाकी आहे. 3 षटकांची पूर्तता झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 झाले. 3 गडी बाद मिहिर स्पोर्ट्स भरोडी. चांगला कमबॅक विवेकने केलेला आहे. फक्त 7 धावा विवेकने खर्च केला. विकेट मिळाली नाहीये पण या घडीला इकॉनॉमिकल षटकच महत्वाचं होतं विकेट ओव्हरपेक्षा आणि ती जबाबदारी पार पाडली विवेकने. आता विवेकला साथ देण्यासाठी 4थ्या षटकाची जबाबदारी कोण स्वीकारतोय हे पाहणं देखील गरजेचं आहे कारण 4थं षटक जर पुन्हा एकदा महागडं ठरलं तर विवेकने जे काम केलंय त्यावर मात्र पाणी फेडणार आहे. अगदी बरोबर आहे. बघा भरत यांनी धावा खर्च केले होते 8, जयेश यांनी 16 आणि विवेक यांनी कुठेतरी 7 म्हणजे एक चांगलं षटक आपल्या संघासाठी हाताळलेले आणि 4थ्या गोलंदाजाला देखील हीच कामगिरी करावी लागेल अन्यथा विवेक याच्या तिसऱ्या षटकावर देखील पाणी फेरलं जाईल. धावसंख्या आपण पाहतोय मिहिर स्पोर्ट्स भरोडी संघाची 3 बाद 31.
प्रेमनाथ 25 धावांवर खेळत आहेत. जबरदस्त फलंदाजी आहे बघा. 31 पैकी 25 धावा या प्रेमनाथच्या आहेत. कारण सुनीलची 1, प्रदीपची 0, प्रकाशची 0 आणि विक्रमची 3. म्हणजेच काय पुन्हा एकदा या सामन्यामध्ये जर आपण वाईडचा विचार केला तर तरुणांना लाजवेल अशी फलंदाजी. एकही वाईड या डावामध्ये आतापर्यंत आलेला नाही आहे. तर हीच असते परिपक्वता, हा असतो अनुभव. खूप प्रदीर्घ क्रिकेट खेळल्यानंतरच तुमच्याकडे ही क्षमता येते. कारण आता तर तुम्ही क्रिकेट पाहिलं तर एका डावामध्ये 7 ते 8 एक्स्ट्राज असतात 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये. पण या संघांमध्ये ती कमालीची ताकद आहे, कमालीची बॉलिंग आहे की अजूनपर्यंत या सामन्यामध्ये एकही वाईड हाताळला नाहीये गावदेवी स्पोर्ट्स पाय टीमने. 4थ्या षटकाची जबाबदारी निलेश स्वीकारतोय. स्ट्राईकवर बॅटर असेल विक्रम. थोडं स्ट्रगल करतोय विक्रम. स्ट्रगल सक्सेसमध्ये परावर्तित करण्यासाठी सज्ज. फुल टॉस हवेत आहे. बॉल क्षेत्ररक्षक जजमेंट घेतोय मिड विकेट रिजन मध्ये डीप मध्ये. हवेत उंच उडी घेऊन हा झेल स्वीकारण्याचा प्रयत्न. बॉल मध्ये त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय. बॉल जातो सीमारेषा पार. षटकार साधावा. पुढचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज निलेश. लेफ्ट आर्म राऊंड. यस यस अपील केली गेलेली आहे. चांगला बॉल होता त्या ठिकाणी पण मात्र तितक्याच चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी अटॅक करायचा प्रयास झाला. बॉल आणि बॅटमधला समन्वय चुकला. बॉलने मात्र कुठेतरी शरीराचा वेध घेतला. यष्टांचा वेध घेणारा बॉल नव्हता असं कुठेतरी पंचांचं निरीक्षण पाहायला मिळालंय. त्यामुळे पायचीची अपील फेटाळून लावलेली आहे. धावसंख्या थांबले ते म्हणजे 37 या 37 आकड्यावर 37. कारण षटकार आला पहिल्या बॉलवर. 37 रन्स ऑन बोर्ड. स्टील 4 बॉल्स आर रिमेनिंग टू प्ले ऑफ दिस फर्स्ट इनिंग. बॉल चांगला आहे. बॉलला खूप चांगल्या पद्धतीने स्विंग केलाय स्क्वेअर लेग रिजनच्या पलीकडे. 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. आता मात्र बॅट तळपते ती म्हणजेच मिस्टर विक्रमची. 6 धावा. पाहायला मिळतोय विक्रम खेळतो वैयक्तिक 15 धावांवर आणि अजूनही या डाबातले 3 बॉल्स शिल्लक आहेत. लेफ्ट हँड राऊंड विकेटचा मारा दिनेश करतोय पण दिनेशच्या प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळण्याचा कयास बांधून आलेला आहे फलंदाज विक्रम आणि त्याचे प्रयत्न मात्र पूर्णत्वास देखील जात आहेत. खूप चांगले मैदान आहे. आजूबाजूला पाहिलं तर हिरवळ देखील आहे पण मागच्या बाजूला शहरीकरण देखील होते. पण हे महत्वाचं आहे मैदान जोपासणं आणि मानकोली गाव हे मैदान जोपासते. क्रिकेटला कुठेतरी बढावा देण्याचं काम करते हे देखील तितकंच महत्वाचं आहे. तर हे मैदान असंच 100 वर्षांसाठी तुम्ही स्वतःकडे ठेवाल अशीच आपण अपेक्षा ठेवूया जेणेकरून क्रिकेट जिवंत राहील. फुलटॉस बॉल हवेत आहे. शॉट फाईनलीचा क्षेत्ररक्षक जजमेंट घेण्यासाठी पुढे जातोय. झेल स्वीकारताना शरीराचं संतुलन सुटते. लॉंग लेग मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. 2 धावा तर पूर्ण केल्या जातील. थ्रो चुकतोय. चांगला बॅकअप आहे त्या ठिकाणी. 2 धावांची वाढ. धावसंख्या 45 झाले. 45 रन्स. स्टील 2 बॉल्स आर रिमेनिंग टू प्ले ऑफ दिस फर्स्ट इनिंग. दिनेश कुठेतरी लयबद्ध अशी गोलंदाजी पाहायला मिळत नाहीये. लय चुकते जशी तो गोलंदाजी नेहमी करतो. स्लॉग ओव्हर हाताळतो पण या ठिकाणी मात्र कुठेतरी तशा दर्जाची गोलंदाजी दिनेशची होत नाहीये. पण अजून 2 बॉल शिल्लक आहे. स्ट्राईकवर विक्रम. चांगला बॉल गुडलेनला पिच झालाय. बॉलला वळवण्याची क्षमता त्या ठिकाणी दिनेशची आहे त्यामुळेच मात्र बाहेरचं वळण घेतलं तर धावाचीच्या स्वरूपात फलंदाजाला बाद होऊन परतावं लागणार. पाहूया कुठला फलंदाज बाद होईल. तर या किती धावा असतील की विकेट डाऊन असेल. 2 धावा. बघा हे असते क्रिकेट.
कुठल्या क्षणाला काय बेस डाऊन झाल्या होत्या, तुम्हाला स्टम्प्स हातात घ्यायच्या असतात. त्यानंतर त्यांनी ऑपोजिट एंडला थ्रो केला, पण थ्रो करेपर्यंत मात्र फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला होता. त्यामुळे दोनदा संधी चालू आली होती, पण दोन्ही वेळा मात्र कुठेतरी संधीला ग्रॅप करता आला नाहीये, पूर्णत्वास नेता आला नाहीये. 2 धावा लेग बाईटच्या मिळत आहेत. 2 धावांची वाढ धावसंख्येत जाऊन पोहोचते, ती म्हणजे 47 आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक असेल या महत्त्वपूर्ण पहिल्या डावातला, म्हणजे त्या पहिल्या सामन्यामध्ये देखील 55 धावा बनवल्या होत्या, 56चं टार्गेट दिलं होतं. त्याच ठिकाणी मात्र कुठेतरी आगेकूच होताना पाहायला मिळते टीम भरोडीची. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, पुन्हा एकदा अपील केली गेली आहे, पण मात्र कुठेतरी बाउन्स मिळतोय ना बॉलला, त्यामुळेच मात्र पंचाचं लक्ष व्यवस्थित आहे. तो बाउन्स जर कमी असला, टेनिस बॉल आहे, टेनिस बॉलला बाउन्स मिळत असतो. जर तुम्ही बाउन्स कंट्रोल केला तर मात्र तुम्ही पाहिजेच्या स्वरूपात फलंदाजात बाद करता करू शकता. पहिला डाव संपतो, पहिला डाव समाप्त झाला, धावसंख्या झाली 48 धावा. जिंकण्यासाठी 49 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे, ते म्हणजे स्टीम गावदेव स्पोर्ट्स पाये संघासमोर. तर पाहूया त्या 48 धावांचा पाठलाग, 49 धावांचा पाठलाग कसा होतोय, आणि जेव्हा पाठलाग करण्याची वेळ येईल दुसऱ्या डावावर आपण आमंत्रित करूया काळीराम केणे सरांना. ओव्हर टू यू डीजे अभि. व्हायचे बघा, तिथे आपले भरोडीचे समर्थक आहेत. हा, ती समोर येलो कलरची बाईक. येस, धन्यवाद, थँक्यू. लवकर येण्याचा प्रयत्न करा. आम्हाला ठाऊक आहे तुम्हाला आम्ही 4ची वेळ दिलेली आहे, पण जितक्या लवकर याल तितकं चांगलं क्रिकेट खेळायला येईल. तुम्हाला 3चा वेळ दिला रिपोर्टिंगचा, आणि 4 वाजता पहिल्या बॉलला डिलिव्हर झाला पाहिजे. तर तुम्ही आम्हाला ऐकत असाल तर जितक्या लवकरात लवकर तुम्हाला रिपोर्ट करता येईल तितक्या लवकरात लवकर तुम्ही रिपोर्ट करा. पुन्हा एकदा पुकार देतोय आई वजेश्वरी निंबवली, विपक्ष क्रिशा 11 कामोठे. चला लगेच आपण डाव सुरू करायचा आहे, पाठलाग करायचा 49 धावांचा, आणि जसा दुसरा डाव सुरू होईल तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल 40+ क्रिकेटचा थरार, 40+ क्रिकेटचा आगाज करतील सन्माननीय काळीराम केणे सर.
खूप खूप धन्यवाद मनीष पाटील सर. तर दोन्ही पंच आपले आपण जायचं आहे. प्रमोद भोईर आणि प्रेमनाथ माली मिरजफड बरोडी संघ खेळपट्टीवर दाखल आहे, क्रीडानगरीमध्ये पोचलेले आहे आणि आपले दोन्ही ऑफिशियल पंच देखील खेळपट्टीकडे जात आहेत. या सामन्यासाठी दोन्ही मैदानी पंच 40+ चे दोन्ही उत्कृष्ट खेळाडू आहेत. एक 44वा मानकुली ए आणि दुसरा 44वा मानकुली बी, प्रमोद भोईर आणि प्रेमनाथ माली. पहिली सलामीवीर जोडी स्वर्गीय प्रल्हाद शेठ माली खेळाडू कक्षातून खेळपट्टीकडे रवाना होते. गावदी स्पोर्ट पायी संघाची जयेश आणि संजय. 49 धावांचं लक्ष समोर आहे. पाहूया 24 चेंडूमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी मिरजफड संघाकडून केली जाते की या उलट एक चांगली फलंदाजी करून सुपर 3 मध्ये गावदी स्पोर्ट पायी संघ पोहोचतोय. याआधी 2 संघांनी प्रवेश मिळवलेला आहे. न्यू तुफान पिंपलास आणि स्वर्गीय नंदकिशोर कारभाव ये. काल जोशी इलेव्हन बादवाड संघाचे योगेश नाना म्हात्रे यांनी स्वर्गीय नंदकिशोर कारभाव ए संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज कुमार याच्यावर सलग 3 चेंडूवर 3 षटकार मारण्याचा विक्रम केलेला आहे. निश्चितच संघ जरी पराभूत झाला तरी मात्र चांगली कामगिरी काल योगेश फलंदाजाकडून झाली होती आणि योगेश मात्र नेहमीच एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातोय जोशी इलेव्हन बादवाड संघाकडून. तर दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पाहूया सुपर 3चा संघ कुठला आहे. तिसरा मिरजफड बरोडी की गावदी स्पोर्ट पाये. 24 चेंडू 49 धावा तर लक्ष आहे गावदी स्पोर्ट पाये संघासमोर. आणि निश्चितच मित्रांनो मोनिका स्मृती चषक जयदुर्ग सुरई ए संघ आयोजित या स्पर्धेमध्ये देखील सकाळचा उद्घाटनी सामना गावदी स्पोर्ट पाये संघाने जिंकलेला आहे आणि दुसऱ्या फेरीचा सामना त्यांचा स्वराज्य कशेली या संघाबरोबर त्यांना केलेला जायचं आहे. तर जाऊया मैदानामध्ये. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतील. प्रेमनाथ समोर फलंदाज डावखोरे शैलीदार जयेश. 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जयेश आणि संजय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला ऑन साइडला केलायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. चांगली लाईन अँड लेन. प्रेमनाथचा पहिला चेंडू आपण बघितला आउटसाइड ऑफ स्टंप वरचा होता. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनी फलंदाज जयेश याच्यासाठी मानकुली वेली रोड एंडच्या टोकाकडून गोलंदाज प्रेमनाथ तयार होतील. बॅटची कडा लागते. चेंडू जातो त्यांच्या मागे क्षेत्ररक्षक दक्ष आहेत सुनील पाटील आणि जयेश 0 धावसंख्येवर बाद होतोय. पहिला हादरा बसतोय तो गावदी स्पोर्ट पाये संघाला. मी कित्येक वेळा ऐकलंय असं की क्रिकेटपटू देहभान विसरत असतात आणि कुठेतरी तेच सुनील विसरतोय की त्याची शरीरयष्टी भरभक्कम आहे. हा कठीण प्रयत्न होता. तो कठीण प्रयत्न सोपा करण्याची किमया त्या ठिकाणी सुनीलने साध्य करून दाखवलाय आणि हा झेल कंप्लीट करून पहिला हादरा बसवलाय गावदेवी स्पोर्ट्स पायेला. जयेश 0वर बाद होतोय. अजूनपर्यंत काही धावलक सुरू झाला नाहीये गावदेवी स्पोर्ट्स पायेचा. निश्चितच धावफलक अजूनही 0 आणि एक गडी बाद केली आहे. भरपूर वेळा उल्लेख केले मनीष सरांनी की बरोडी संघावर गोलंदाजी चांगली आहे आणि खरोखरच त्या शब्दाला आतापर्यंत जर पात्र ठरलेले आहेत प्रेमनाथ. पण मग आता तसा खेळ पाये संघाला दाखवावा लागेल. तशी फलंदाजी पाये संघाने करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू देखील निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी. अतिशय चांगली गोलंदाजी. 24 चेंडू 49 बनवायच्या होत्या आणि इथे मात्र आता 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला. धावसंख्या मात्र होती 1 बाद 0. आणि सकाळी जसं तुम्ही सांगितलं गावदेवी स्पोर्ट्स पाये संघ जिंकून आलेला आहे
तर तो विजयरथ सुरू ठेवण्यासाठी तसा प्रयत्न या सामन्यात देखील करावा लागेल. कारण जसं आपण उल्लेख केला, पारितोषिक महत्वाचं नाही आहे, प्रतिष्ठा महत्वाची आहे. अगदी बरोबर आहे. षटकातील पुढील चेंडू, या चेंडूचा देखील पाठलाग केला होता, मात्र लाईन इथे चुकीची आहे. आउटसाइड ऑफ स्टंप च्या बाहेरचा चेंडू, तर लाईन चुकीची पाहायला मिळाली. अतिरिक्त धावसंख्येने का होईना मनीष सर इथं मात्र गावदिवसर पाये संघाच्या फलकावर एका धावीने धावांचा श्रीगणेश झालेले आहे. या सुरुवात तर झाली, पण मात्र वाईडच्या स्वरूपात धावसंख्या 1 झाले, विकेट डाऊन 1 झालेला आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर प्रेमनाथ. ते मात्र इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. चेंडू हवा तसा बॅट वर येत नाहीये आणि एक धाव फलंदाजीतून पहिली धाव आलेली आहे. ती संजय याच्या धावसंख्या 1 ने वाढून झाली होती. 1-2. योगेश देवळीकर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेले आहेत. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 49 धावा बनवायचे आहेत. 1-2 अशी स्थिती. गोलंदाज तयार षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी. ओव्हर द विकेट. इथे देखील लाईन चुकीची पाहायला मिळते. प्रेमनाथ यांनी या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू अतिरिक्त टाकलेले आहेत. धावसंख्या 3. आमचे एक्सपर्ट स्कोरर या स्पर्धेमध्ये ज्यांनी देखील आम्हाला गुणलेखकाच्या भूमिकेतून सहकार्य केले असे कारिवली गावचे विक्रम नाईक यांचे बंधू आहेत. तसेच विनोददादा नाईक. अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, व्हाईट यॉर्कर चेंडूची हाताळणी केली होती प्रेमनाथ यांनी. चेंडू शॉर्ट फाईन लेग वर अडवला गेला होता सुनील पाटील यांच्या माध्यमातून. धाव येईल ती फक्त आणि फक्त 1. धावसंख्या 1 ने वाढवून झाली ती 4. षटकातील शेवटचा चेंडू शेष असावा. चांगलं अडवलंय, खूप चांगलं अडवलंय मित्र म्हणे प्रेमनाथने. आणि प्रेमनाथने ऑल इज वेल कामगिरी केली आहे. प्रथम फलंदाजी करताना चांगली फलंदाजी आणि आता सुरुवात करताना चांगली गोलंदाजी. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू तिथे चांगला चेंडू होता. लेटकटचा फटका गली क्षेत्रामधून हा चेंडू अडवलाय ते फलंदाज. बघूया योगेश देवळीकर की मात्र संजय. पंचांनी हा निर्णय आम्हाला कळवायचा की चेंडूवर किती धावा आले, त्यांनी कुठला फलंदाज बाद झालेले. एकच धाव आले. मला वाटतं योगेश देवळीकर धावाच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. खूप मजा येते नाही का 40+ क्रिकेट बघायला. कारण मग आपल्याला माहित आहे की धावचीच्या स्वरूपात बाद होणारच आहे, तरी देखील प्रयत्न केला जातो. का ते सॅक्रिफाईस पुढच्या खेळाडूंना वर आणण्यासाठी ही स्ट्रॅटेजी 40+ क्रिकेटमध्ये नेहमीच वापरली जाते. आणि या ठिकाणी आव देखाना ताव धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. निश्चितच भिवंडी ओपन रेग्युलर संघामधून आपण आज पहिला सामना पाहणार आहोत. आई वजेश्वरी निंबवली आणि क्रिशा 11 धानीव कामोठे. तर निश्चितच मला वाटतं निंबवली संघाचं या गुरुदत्त क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आई वजेश्वरी निंबवली संघ, क्रिशा 11 कामोठे या संघाबरोबर भिवंडी ओपन रेग्युलर संघामधून ही पहिली लढत स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकाच्या आजच्या 4थ्या दिवसातून आपल्याला पाहायला मिळेल. मॅच अजूनही ऑन आहे, असं नाहीये की मॅच संपली. कारण विवेकने चांगली गोलंदाजी केली आणि विवेक तितक्याच चांगल्या दर्जाचा फलंदाज देखील आहे. आणि आता मात्र एक हाती हिरो बनण्याची संधी या ठिकाणी विवेकला आलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करेल का पाहूया. कारण जसा खेळ पहिल्या डावामध्ये प्रेमनाथने दाखवलाय त्याहून चांगला खेळ या दुसऱ्या डावामध्ये विवेकला दाखवावा लागेल पाय संघासाठी. अगदी बरोबर आहे. आणि विवेक याच्याकडे सरती क्षमता आहे. या स्पर्धेमध्ये विवेक यांनी खूप चांगली फलंदाजी केलेली आहे. मात्र या वेळी देखील त्याच्या फलंदाजीची आवश्यकता आहे त्याच्या संघाला. येणारे चेंडू असतील 18 आणि धावा बनवायचे अजूनही 4 44 धावा. समोर फलंदाज आहेत संजय, विवेक आहेत नॉन स्ट्राईकवर. गोलंदाज प्रदीप सांघिक दुसरं षटक घेऊन मार्गस्थ होतील. ओव्हर द विकेट.
अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पूर्णपणे फलंदाजाला बांधून ठेवलं होतं या चेंडूवर. लिस्टिकच्या बरोबर बुंद्यामध्ये हा चेंडू फेकला होता. खेळपट्टीचा खूप चांगला वापर या ठिकाणी केला जातो. खेळपट्टीच्या कोण्याचा उपयोग केला जातो, खेळपट्टीच्या गुडलाईन स्पॉटचा उपयोग केला जातोय. या सर्व गोष्टीचा ताळमेळ गोलंदाज चांगला राखतोय. गोलंदाज प्रदीप. षटकातील पुढील चेंडू येथे गती परिवर्तन, फलंदाज बाद झालेत. यष्टीच्या स्वरूपात फलंदाज बाद होते आणि वारंवार समान कालांतराने केणीसर धक्के बसले जात आहेत. कुठेतरी दबाव स्पष्टपणे झळकतोय, पण अजूनही आपण एक आशा किरण म्हणजेच विवेककडे पाहू शकतोय, ज्याकडून आक्रमक फलंदाजी होऊन भरोडी संघाचं टेन्शन वाढवलं जाऊ शकेल. अगदी बरोबर आहे. आता उमेश मुकादम मला वाटतं येतात. उमेश मुकादम आणि विवेक देवलीकर ही एक महत्वाची जोडी आहे गावठी स्पोर्ट पाहिजे संघाकडे. 3 फलंदाज बाद झालेत आणि आपण नेहमीच ऐकतो की एक हाती प्रेम आणि एक हाती गेम कोणालाच आवडत नसते आणि असं वाटतंय की भरुडी संघ हळूहळू या सामन्यावर आपली वचक घट्ट करते का? निश्चितच. आता तर आपण शेवटचे पहिले 8 चेंडू जर बघितले तर निश्चितच थोडंसं पारडं जर आहे ते मी स्पोर्ट भरुडी संघाचं, कारण की 3 बाद 5 धावा चेंडू उडलेत. अजूनही या डावातील 16 आणि धावा बनवायच्या 44. खूप मोठं टार्गेट आहे, खूप मोठं टार्गेट आहे. 16 आणि 44 म्हणजेच काय जवळपास 14-15च्या धावगतीने खेळावं लागेल. त्यासाठी मात्र प्रत्येक षटकामागे कमीत कमी 2 मोठे फटके येणं हे कंपल्सरी असणार आहे. फलंदाज तयार होतील. उमेश, गोलंदाज आहेत प्रदीप. बघूया कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं जातोय. उमेश मुकादम या फलंदाजासाठी. 16 चेंडू 44 धावा. क्रिकेटमध्ये कुठलंही आव्हान अशक्य नाहीये. पुढे येऊन चेंडूला केलून काढलेले आहे. मिडॉन क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल झाला होता, डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावत आहेत. उमेश यांनी आलेले मात्र आपलं वैयक्तिक खातं अकाउंट 1 धावेने ओपन केले. धावसंख्या पोहोचते ती 3 बाद 6 वर. स्टेप आउट झाले. स्टेप आउट होऊन बॉटम हँडचा चांगला वापर करून बॉलला कावकरून रिजनवर टर्न केले. महत्वाचा मुद्दा हा आहे की त्याने स्ट्राईक रोटेट केले आणि स्ट्राईकवर विवेकला जाऊन पोहोचवलेला आहे. विवेक, गोलंदाज प्रदीप. पहिला चेंडू फुलटॉस होता आणि फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी हा विवेक याच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी विवेकच्या बॅटमधून. मी म्हणालो होतो की विवेकचं खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे आणि तितक्याच ताकदीने हा स्ट्रोक कन्वर्ट केला आहे. खरं तर मी म्हणेन गोलंदाजाने सहकार्य केलं या स्ट्रोकसाठी, कारण फुलटॉस बॉलला हाताळला होता, त्यामुळे त्या फुलटॉसवर आपल्या ताकदीचा जोर दाखवून बॉलला मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर केलेला आहे विवेकने. आणि पुन्हा एकदा कुठेतरी सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी विवेकच्या षटकाराच्या माध्यमातून गावठी स्पोर्ट्स पाय संघ करतोय. धावसंख्या 12 झालेली आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 37 धावांची. बॉल्स असतील 14 बॉल 37 धावा आणि अशाच पद्धतीने आक्रमक पवित्रा जर विवेकने घेतला तर या कमजोर कडीमधून मजबूत कडीपर्यंत पोहोचेल नक्कीच गावठी स्पोर्ट्स पाय. मॅच बॉल आलेले आहे बघा. पंच प्रेमनाथ माले आपण द्यायचं आहे फलंदाजांकडे. सीमारेषेच्या बाहेर जो चेंडू गेला होता तो मैदानामध्ये पुन्हा आलेला आहे. धावसंख्या झाली ती 12. चौदा चेंडू आणि अजूनही विजयासाठी 37 धावांची गरज आहे. निश्चितच इथे शॉटम पुल करण्याचा प्रयत्न केला होता आणि बघूया या चेंडूवर काय घडलंय. मला वाटतं इष्टरक्षकाचं घड्याळ इथे खाली पडलेले आहे. निश्चितच कदाचित चेंडू किंवा मला वाटतं बॅटचा स्पर्श झालाय की काय. आणि निश्चितच
पंचांनी हा निर्णय आम्हाला कळवायचा आहे. चेंडू डॉट आहे की पंचांचं महत्त्व तुम्हा सर्वांना ठाऊकच आहे. तरी देखील मी या ठिकाणी प्रमोद भोईर आणि प्रेमनाथ माळी यांचं कौतुक का करतोय, कारण पंचगिरीचा अनुभव नसताना त्या ठिकाणी ते अचूकतेने निर्णय देत आहेत हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. दरम्यान हा बॉल डॉट बॉल आहे. धावसंख्या 12 या आकड्यावर थांबले आहे. अजूनही 37 धावांची गरज आहे. 13 बॉल्स 37 धावांची गरज आहे. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळते. बघा, वेगवेगळे फॉर्मॅट्स भिवंडीमध्ये खेळले जातात. एका बाजूस सिटी इमर्जिंग आहे, एका बाजूस ग्रामीण फॉर्मॅट आहे, एका बाजूस सिटी फॉर्मॅट आहे आणि एका बाजूस तुमचं आमचं आवडतं 40+ फॉर्मॅट. आणि 40+ फॉर्मॅटची ही महत्त्वपूर्ण मॅच गावदेवी पाय विपक्ष मिहीर स्पोर्ट्स बरोडी. पुढचा बॉल प्रदीपचा. यावेळेस लो फुल टॉस होता, ऑन ड्राईव्ह केलाय. वाईड ऑफ लॉंग ऑन रिजनमध्ये एक धाव पूर्ण केली जाईल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतो विवेक. 2 षटकाचा खेळ पुढे जाणार. खूप चांगला थ्रो त्या ठिकाणी. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 13 झालेली आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 12 बॉल्स 36 धावांची गरज. लगेच यानंतर ग्रामीण पूल सुरू होणार आहे. निंबवली आणि कामोठे. निंबोली संघ या ठिकाणी आलेला आहे. तर मी विनंती करतोय, कामोठे संघ जर या ठिकाणी आला असेल तर आपल्या येण्याची नोंद आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये करायचे. जसा हा सामना संपेल लगेचच आपण ग्रामीण थराराला सुरुवात करणार आहोत. चांगलं नियोजनबद्ध ही टुर्नामेंट स्पर्धा गेल्या 4 दिवसांपासून प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत का बनते, तर दिवसा देखील तितकीच गर्दी या ठिकाणी मैदानावर आम्हाला प्राप्त होते. तसेच रात्रीच्या 2 वाजेपर्यंत देखील मात्र प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला उपलब्ध होतोय गेल्या 3 दिवसांपासून. तर मी म्हणालो होतो या अगोदर सुद्धा की आयोजक टुर्नामेंट का नियोजित करतात, तर एकतर प्रेक्षकांच्या आनंदासाठी आणि कुठेतरी व्यासपीठ मिळावं खेळाडूंना त्यासाठी. आणि दोघांचा फॉर्मॅट चांगल्या पद्धतीने जुळतोय. 40+ आणि ग्रामीणचा. जितका प्रतिसाद 40+ फॉर्मॅटला मिळतोय तितकाच प्रतिसाद ग्रामीण पुलला. कुठलाच भेदभाव या ठिकाणी प्रेक्षक करत नाहीये, कारण क्रिकेट आहे मित्रांनो. फक्त वयोगटामध्ये फरक आहे. त्या व्यतिरिक्त क्रिकेट मात्र त्याच नियमांवरच आधारित आहे आणि तितक्या षटकांचा खेळवलं जाते. तर हे महत्वाचं आहे मित्रांनो की तुम्ही क्रिकेटला एन्जॉय करताय, क्रिकेटपटूंना नाही. सन्माननीय सचिनजी भोईर यांचं आगमन, त्याचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत या ठिकाणी व्यासपीठावर करतोय. चला मॅच ऑन ठेवा. 2 पंच त्या ठिकाणी आहेतच. काही सूचना करायच्या असतील त्या त्वरित सूचना करा आणि या सामन्याची मजा सुरू ठेवा. व्यत्यय आणू नका. जर व्यत्यय आला तर प्रेक्षकांचा देखील हिरोमोड होत होता. आपण कित्येक वेळा पाहिलंय, प्रेक्षक देखील मैदान सोडून जातात. त्यामुळे मात्र प्रेक्षकांना जर तुम्हाला खेळवून ठेवायचं असेल तर तितक्या रंगतदार मॅचेस तुम्हाला प्रेक्षकांना या मैदानावर दाखवाव्या लागतील. बॉल पाठवून देतो. येस, नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. 3ऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी नवजीवन येतोय आणि स्ट्राईकवर बॅटर असेल विवेक. 12 बॉल्समध्ये गरज आहे ती म्हणजेच 36 धावांची. एक बॉल महत्वाचा आहे, एक धाव महत्वाची आहे, एक श्वास महत्वाचा आहे. पाहूया आता हा सामना जगण्यासाठी ते दोन्ही संघ या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. ही शेवटची 2 षटकं कुठल्या संघाच्या नावावर जातील हे पाहणं देखील तितकंच रंगतदार असणार आहे. स्ट्राईकवर बॅटर असेल विवेक. फुलटॉस उडवलाय मिड विकेट रिजनच्या पलीकडे. 6 धावांसाठी धडाकेबाज षटकार. यू कॅन नेव्हर जज, कारण कुठलीच धावसंख्या तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाही. आता मात्र
महत्वपूर्ण फलंदाज विवेक पूर्ण भार आपल्या खांद्यावर घेतोय. गावदेवी पाये संघाचा भार आपल्या खांद्यावर घेतोय. आपल्या गावाचा भार आपल्या खांद्यावर घेतोय आणि त्या मजबूत खांद्याने जोरदार प्रहार करतोय प्रत्येक बॉलवर आणि षटकाराच्या माध्यमातून सडेतोड उत्तर देतोय. ते म्हणजे टीम मिहीर स्पोर्ट्स भरोडीला. धावसंख्या 19 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे. बॉल्स असतील 11. मी म्हणालो होतो की आक्रमकता आहे विवेककडे आणि ती आक्रमकता आता कुठेतरी पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधून धावा वेगाने येत आहेत. यस, बॉल बद्दल क्या सूचना असतील तर पंचांशी तुम्ही डिस्कस करून क्लिअर करा, जेणेकरून एक प्रॉपर क्रिकेट तुम्हाला खेळवता येईल आम्हा आयोजकांना. आणि बाकी सर्व नियमांची जाण तर तुम्हाला आहेतच. तर सन्माननीय तसेच सन्माननीय मोसमजी आत्माराम पाटील उद्योगपती भरोडी या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आम्हाला मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात त्याची बाईक आहे हिरो HF100 ते आम्हाला उपलब्ध झालेले आहे. आणि आज हे दोन मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहेत आणि ऑनलाईन ते पाहतायत. तर सन्माननीय काशीनाथ शेठ पाटील डोंबिवली काटे उद्योगपती तसेच सन्माननीय मोसमजी आत्माराम पाटील उद्योगपती भरोडी या दोन्ही मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की तुम्ही आयोजकांवर विश्वास दाखवला आणि कुठेतरी एक मोठं पारितोषिक तुम्ही उपलब्ध करून दिलं आयोजकांना. त्याबद्दल दोन्ही मान्यवरांचं आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सिच्युएशन पुन्हा एकदा हळूहळू गावदेवी पायी संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळते. कारण विवेक हा मात्र या ठिकाणी महत्त्वपूर्ण फलंदाज ठरतोय गावदेवी पायी संघाचा आणि महत्त्वपूर्ण प्रतिद्वंद्वी मिहीर स्पोर्ट्स भरोडीचा ठरतोय तर म्हणजेच विवेक. कारण बाकी फलंदाजांनी तितकीशी दमखम दाखवली नाहीये. जयेश 0वर बाद झाला, संजय 2 धावा करून बाद झाला, योगेश 1 धावा करून बाद झाला, उमेश 1 धावांवर खेळतोय आणि विवेक खेळतोय 4 चेंडूचा सामना करत 13 धावांवर. एक हात किल्ला लढतोय, सिंहासारखा लढतोय आपल्या संघासाठी विवेक. धावसंख्या 19, 30 ची गरज आहे. 11 बॉल 30, 11-30 आणि 30 धावा कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण कराव्या लागतील गावदेवी स्पोर्ट्स पाये टीमला. नियम आहे असोसिएशनचा, ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा बॉलर तयार होतोय. नवजीवन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर असेल उजव्या हाताचा बॅटर विवेक. पुढच्या बॉलवर काय, ओ स्ट्रेट ड्राईव्ह, बॉल जाईल 1 बॉल घेऊन सीमारेषा पार. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल सीमारेषा पार, मिळतोय चौकार. 4 धावा. अधिराज्य गाजवलं होतं ते म्हणजे प्रेमनाथनं आणि प्रदीपनं, पण त्यानंतर नवजीवनच्या विरोधात वारंवार विवेक हल्ला चढवतोय. विवेक या नावाचा अर्थ पकडला तर संयम, शांतता, पण या ठिकाणी विवेक त्याच्या नावाच्या उलट आक्रमकता दाखवतोय आणि वेगाने धावा गोळा करण्याचा प्रयत्न करतोय. सामन्याचं महत्व ओळखतोय. धावसंख्या झाली 23-23. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर नवजीवन सज्ज होतोय. कमबॅक मिळवून देण्याचा प्रयत्न नवजीवन करेल का? फुलटॉस आहे. वेस्ट हाईट नो, बिमार चेंडू हाताळलाय. ऑन साइडला बॉलला टर्न केलंय. मिड विकेट रिजन मध्ये 2 धावांचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी विवेक कंप्लीट करतो. 3 धावा गोळा केला जाईल. पुढचा बॉल असेल फ्री हिट. 1 शॉट नाहीये तर नो बॉल आहे. नो बॉलची खूण आहे आणि 2 धावा आहेत. 3 धावा या धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. 3 धावांची वाढ. धावसंख्या 26 झालेली आहे. पुढचा बॉल फ्री हिट आहे. फ्री हिट बॉल खेळण्याची संधी या ठिकाणी विवेकला मिळते. पुन्हा एकदा वातावरण गरम झालंय. जसं संध्याकाळी तुमच्या डेस्कवर गरमागरम चहा आलाय तसाच गरमागरम सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण कोणीही आता भविष्य वर्तवू शकत नाही की हा सामना भरोडी जिंकेल की पाये जिंकेल. धावसंख्या 26 झाले. पडझड झाली होती सुरुवातीला, ती पडझडीला बाजूला करण्याचं काम या ठिकाणी विवेक करतोय. कुठेतरी प्रेशर मध्ये आलेला आहे नवजीवन हा गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा हाताळतोय. कुठेतरी यामध्ये बॉल हाताळण्यामध्ये चूक झाली. बिमर चेंडू हाताळला गेला, त्यावर मात्र प्रहार करून 2 धावा गोळा केल्या. पुढचा बॉल आता फ्री हिट असणार आहे. आता 10 बॉल्स मध्ये 23 धावांची गरज आहे. 10 बॉल 23 रन्स आर रिक्वायर्ड टू विन दिस क्रुशियल मॅच. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर
नवजीवन या बॉलवर खूप कमी रिस्क असेल, प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल कारण पुढचा बॉल हा फ्री हिट आहे. विवेक स्ट्राईकवर असेल, बॉलिंग ट्रॅकवर नवजीवन. चांगला बॉल ऑनसाइडला बॉलला स्विंग केलाय. स्क्वेअर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव मिळेल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाणार नाही कारण फ्री हिट बॉलवर धावचीच्या सुरुवात फलंदाजा बाद करता येऊ शकेल. स्ट्राईक वरून दूर ठेवता येऊ शकलं असतं भरोडी टीमला, पण मात्र यष्टीरक्षक गॅदर करताना चूक करतोय. ओव्हरच्या माध्यमातून अजून एक धाव मिळते. धावसंख्या दोन्ही पुढे जाते, पोहोचते 28 या आकड्यावर. अजूनही 21 धावांची गरज आहे 9 बॉल्स मध्ये. 9 बॉल 21 रन्स आर रिक्वायर्ड टू विन. सुरुवातीला शांत होता, पण त्यानंतर मात्र विवेक आल्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स पाय संघातल्या समर्थकांचा स्टँड देखील आता कुठेतरी जल्लोष करतोय, कारण त्यांच्या आवडीचा खेळाडू या ठिकाणी चांगला खेळ करतोय. चांगला खेळ, चांगला क्रिकेटचा सामना. पहिला सामना या अगोदरचा पहिला तर तितकासा चित्तथरारक झाला नव्हता, पण मात्र हा सामना चित्तथरारक होतोय कारण विवेकची बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी विवेक करतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर नवजीवन सज्ज होते. धावसंख्या 28. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टू राईट हँडेड बॅटर विवेक. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला उडवलंय फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे, मैदानाच्या आर पार, सीमा पार, दमदार षटकार. आठ बॉल्स मध्ये 15 धावांची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 12 बॉल मध्ये 38 धावांची गरज असताना मात्र कुठेतरी सामना आता सोपा होऊन बसलाय. 8 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. नवजीवन प्रचंड तणावामध्ये जाणवतोय. तो तणाव दूर करण्यासाठी सर्व क्षेत्ररक्षक त्याचा आत्मविश्वास दुणावण्याचा प्रयत्न करतायत का यू कॅन डू इट, यू विल डू इट, आणि ते करावं लागेल. पाये संघामध्ये देखील आता चांगल्या ऊर्जेमध्ये जाणवतोय, जी ऊर्जा कुठेतरी जाणवत नव्हती पहिल्या 2 षटकांपर्यंत, पण त्यानंतर मात्र आता ऊर्जा जाणवते. चांगला खेळ त्यांच्याकडून होतोय आतापर्यंत विवेकच्या माध्यमातून. एक हाती विवेक 21 धावांवर खेळतोय. जबरदस्त खेळ या ठिकाणी विवेकचा. फक्त 21 धावा गोळा करण्यासाठी त्याने घेतलेल्या 27 धावांवर खेळतोय. 10 बॉल 27. 10 बॉल्स मध्ये 27 धावा विवेकने गोळा केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. जसा पहिल्या डावामध्ये प्रेमनाथ खेळला होता एक हाती, तसाच या डावामध्ये विवेक खेळतोय एक हाती. उमेश देखील त्याला चांगली साथ देतोय, एका धाब्यावर खेळतोय. पार्टनरशिप चांगली बिल्टअप होते. जबरदस्त क्रिकेट आपण पाहताय. तर स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2021 त्यातला हा 40+ पूल, यानंतर ग्रामीण पूलला सुरुवात होणार आहे. कामोठे संघ जर आला असेल तर प्लीज रिपोर्ट करायचं आमच्या कॉमेंट बॉक्सशी, कारण या ठिकाणी आई वज्रेश्वरी निंबवली संघ दाखल झालेला आहे. तर विनंती असेल आपण देखील या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. नवजीवन स्ट्राईकवर असेल विवेक. विकेटचा शोध कंप्लीट होईल का तर नाही. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस दिला होता, बॉलला ऑन ड्राईव्ह केलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबल होतोय. 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. 2 धावांची वाढ धावसंख्या जाते ती म्हणजेच 36 धावा. आता मात्र देव पाण्यात ठेवलेत भरुडी गावाने की विवेकचा विकेट कधी मिळेल कारण विवेक दर्जेदार खेळ करतोय आणि त्यांच्याच फलंदाजीमुळे चांगला खेळ या ठिकाणी होतोय. गावदेवी पाये संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. चांगला बॉल, तितकाच चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी काऊ कॉर्नर रिजन मध्ये 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवता येऊ शकली असती विशाल, पण तरी देखील 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक पासून आता दूर जाईल विवेक. एक चांगली गोष्ट आता भरोडी संघासाठी होते की विवेक स्ट्राईक पासून दूर आहे. स्ट्राईकवर उमेश येणार आहे आणि आता इक्वेशन आहे 6 बॉल्स मध्ये 11 धावांची गरज. 6 बॉल 11 रन्स आर रिक्वायर्ड टू विन. तो शेवटचं षटक कोण हाताळेल. जर आपण पाहिलं तर ऑप्शन आहेत या ठिकाणी. सचिनचा ऑप्शन आहे, त्यानंतर अजूनही 2-3 ऑप्शन आहे.
विष्णू पाटील यांना जर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवलं तर या 11 धावा डिपेंड होऊ शकतील का? तर होऊ शकतील, पण मात्र ते फॉर्मॅट नाही आहे. पण तरी देखील ऑप्शन्स आहेत टीमकडे, तर ते ऑप्शन यूज करावे लागतील. नवजीवननेच गेल्या वेळी चांगली गोलंदाजी केली होती. नवजीवनने फक्त 12 धावा खर्च केल्या होत्या, पण त्यावेळी त्याच्या समोरचा फलंदाज हा वेगळ्या क्षमतेचा होता. पण या ठिकाणी तो आक्रमक फलंदाज येतोय, तो म्हणजेच विवेक खेळतोय वैयक्तिक 31 धावांवर. स्ट्राईकवर आता उमेश असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर सचिन येतोय 11 धावा वाचवण्यासाठी. पाये संघाला या 11 धावा पूर्ण कराव्याच लागतील कुठल्याही परिस्थितीमध्ये, कारण कंपल्सरी चेस, ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी. निंबवली टीम आलेली आहे. निंबवली टीमचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय, वेलकम. चला ऑन मॅच ऑन ठेवायचे. सामना चित्तराग झालेला आहे, मोक्याच्या क्षणावर आलेला आहे. पुन्हा एकदा तेच वाक्य, एक एक धाव महत्वाची, एक एक बॉल महत्वाचा, एक एक क्षण महत्वाचा. कारण या अगोदर तुम्ही काय केलंय त्याचा विसर करून तुम्हाला या पुढच्या 5 मिनिटांसाठी काय करायचंय हे महत्वाचं आहे. तुम्ही बॉलिंग करा, तुम्ही बॅटिंग करा, पण मात्र तुमचा 100% खेळ या ठिकाणी तुम्हाला करावा लागणार आहे. स्ट्राईकवर विवेक आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी सचिनला हिरो बनण्याची संधी आलेली आहे. या महत्वपूर्ण संकटजनक परिस्थितीमधून भैरवडी टीमला सचिन बाहेर आणू शकतोय. पाहूया कुठला संघ पुढची चाल करेल. हो, यावेळेस मात्र लेट कट केलं जाते बॉलला थर्डमॅन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेपर्यंत 2 धावा तर पूर्ण केल्या जातील. चांगला शॉट सिलेक्शन या ठिकाणी. उजव्या बाहेरच्या बॉलला शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन करून उशिरा हा शॉट खेळलाय आणि आपल्या संघासाठी 2 धावा गोळा केल्यात. आता गरज आहे 5 बॉल्स मध्ये 9 धावांची. प्रोटेक्शन मात्र सीमारेषेच्या ठिकाणी तैनात केलं गेलेलं आहे. जास्तीत जास्त धावा अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी भरोडी संघ करेल आणि डॉट बॉलचा शोध घ्यावा लागेल. डॉट बॉल्स आणि विकेट्स या 2 महत्वपूर्ण गोष्टींचा शोध या ठिकाणी सचिनला घ्यावा लागणार आहे, कारण आताच्या घडीला दोन्ही फलंदाज इन्फॉर्म आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केला, स्वीपर कव्हर रिजन होते क्लिअर. बॉल जातो सीमारेषा पार, मिळतोय जोमदार चौकार. 4 धावा. संधी होती, हा कॅच कलेक्ट देखील करता येऊ शकला असता, पण बॉल हा थोडासा पॅरलल होता. तो पॅरलल असल्या कारणाने मात्र त्या ठिकाणी क्षेत्राच्या पोहोचू शकला नाहीये. तितकंच टाइम मिळालं नाहीये, एलिव्हेशन कमी होतं. बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 4 बॉलमध्ये गरज आहे 5 धावांची. अजूनही सामना बनू शकतोय, कारण कित्येक वेळा आपण पाहिलंय की लो स्कोरिंग जेव्हा टार्गेट्स असतात ते टार्गेट क्रॉस करताना फलंदाजांना नाकीनऊ येत असतात. आणि तीच घडी या ठिकाणी आता गावदेवी पाये संघावर आलेली आहे. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये तो परत आलाय. 2 षटकारापर्यंत पकड मजबूत होती, ती म्हणजेच भरोडी टीमची. त्यानंतर नवजीवनचं 25 धावांचं षटक कुठेतरी फायद्याचं ठरलं पाये संघासाठी. त्यानंतर या 2 बॉलवरच्या 6 धावा या देखील फायद्याचा ठरत आहेत. म्हणजे उमेशकडे देखील ती कलात्मकता आहे, कल्पकता आहे. पहिल्या बॉलवर त्याला 2 धावा गोळा केल्या आणि दुसऱ्या बॉलवर स्विच हिट करताना 4 धावा गोळा केल्या. या महत्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो. बेभान होऊन फलंदाजी करतो या ठिकाणी उमेश. 4 बॉल्स मध्ये 5 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर सज्ज होतोय. सचिन विकेटचा शोध घेण्यासाठी, डॉट बॉलची हाताळणी करण्यासाठी सज्ज होतोय. 4-5. यावेळेस स्कूप करायचा होता, अपील तर केली गेलेली आहे, अपील फेटाळली जाते. यस, विथ द बॅट 1 धाव ऍड केली जाईल. 3 बॉलमध्ये 4 धावांची गरज. 1 डॉट बॉल किंवा 1 विकेट या सामन्याचा रोमांच अजून वाढवणार आहे. सचिन मात्र तसे चांगले प्रयत्न करतोय, पण आता महत्वाची गोष्ट काय ठरते तर स्ट्राईक वर महत्वपूर्ण अटॅकिंग बॅटर अनुभवी फलंदाज विवेक स्ट्राईकवर आहे, ज्याने या सामन्यामध्ये 12 बॉल्स मध्ये 31 धावा बनवलेल्या आहेत. जबरदस्त क्रिकेट. सचिन पुन्हा एकदा विकेटच्या शोधामध्ये, स्ट्राईकवर असेल बॅटर, मोठ्या फटका शोधामध्ये. मोठा फटका खेचताना मात्र चूक होते. बॉल हवेत आहे, एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी, जजमेंट महत्वाचं आहे. हा झेल महत्वाचा. विकेट डाऊन. सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होते. क्या बात आहे. क्या बात आहे. यालाच म्हणतात क्रिकेट मित्रांनो. तुम्हाला वाटते की सामना संपलेला आहे, पण तसं होत नाही. सामन्यामध्ये रंगत देखील तशीच आहे. 2 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. 2 बॉल 4 रन्स आर रिक्वायर्ड टू विन. तुम्ही कुठल्या वयाचे आहात, तुम्ही किती ऊन पावसाळे पाहिलेत, तुम्ही काल काय खेळले, तुम्ही आज काय सकाळी खेळलेत, त्याचा विसर करून तुम्हाला मात्र आताच्या क्षणाला आपला 100% योगदान द्यायचं असते.
तेच कुठेतरी सचिनने ओळखलं. जरी सुरुवात माझी खराब झाली, सुरुवात थोडीशी मागणी झाली, पण मात्र विकेटचा शोध घेण्यासाठी मला 4थ्या क्रमांकात षटक दिलंय आणि तो शोध त्याने घेतलेला आहे. महत्वपूर्ण फलंदाज विवेकला त्याने बाद केले आणि सिच्युएशन अशी आहे 2 बॉल्स मध्ये 4 धावांची गरज. क्या बात आहे. काळजाचा ठोका चुकला होता या ठिकाणी. विष्णू पाटील हा कॅच बघताना त्यांना वाटलं होतं की कॅच कंप्लीट होईल की नाही होणार, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाव द्यायचं त्याचं प्लीज. प्रदीपने खरंच या सामन्याला कलाटणी देण्याचं काम केलंय. मी विनंती करतो मॅच 1 मिनिट थांबवायचे. बाउंड्रीच्या आतमध्ये प्लेअर येऊ नका प्लीज. भरोडी समर्थक बाउंड्री यांच्या मागे जा. बघा महत्वपूर्ण सामना आहे, दोन्ही संघांसाठी तितकाच महत्वाचा आहे, कारण सामना कोणीही जिंकू द्या, मैदानाच्या आतमध्ये कोणीच जाणार नाही. 2 बॉल मध्ये 4 धावांची गरज. ऑल द बेस्ट भरोडी, ऑल द बेस्ट पाय. 2 बॉल 4. वाट बॉल आहे का? जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी सचिनची. सामन्यामधला थरार तसाच जिवंत आहे. या ठिकाणी बसलेले प्रेक्षक उठलेत आणि उठलेले प्रेक्षक नाचतायत. सर्वांचे हात मात्र वर आहेत, कारण हा सामना तितकाच रंगतदार आहे. एका बॉल मध्ये 4 धावांची गरज. सुरुवातीला वाटला होता विवेकची फलंदाजी पाहताना की भरोडी संघ पराभवाच्या छायेत जातोय की काय, भरोडी संघ घरचा रस्ता पकडतोय की काय, पाये संघ हा मॅच जिंकतोय की काय, पण तसं काय मैदानाच्या आतमध्ये घडत नाहीये. एका बॉल मध्ये 4 धावांची गरज. कुठल्या क्षणाला सामन्याचं भाकीत वर्तवणं हे मूर्खपणाचं लक्षण ठरले असते. त्याचमुळे इकडे कुठे भविष्यवाणी केली नाही की भरोडी जिंकेल की पाये जिंकेल, पण आता मात्र या एका बॉलवर निर्णय येईल की भरोडी जिंकेल की पाये जिंकेल. चला समर्थक टाळा होऊन जाऊ द्या. पाये आणि भरोडी टाळा, जोरदार टाळ्या. एका बॉल मध्ये 4 धावांची गरज. चुरस, रंगत, जबरदस्त थरार, रफ अँड टफ, नेल बाइंडिंग कॉन्टेस्ट. अजूनही चित्र स्पष्ट नाहीये की कुठला संघ जिंकतोय. क्रिकेट आहे मित्रांनो, जर तरला थारा नाहीये. तुमची एक चूक तुम्हाला पराभवाच्या छायेत घेऊन जाऊ शकते आणि तुमचा एक चांगला प्रयत्न तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच दिनेश. एका बॉल मध्ये 4 ची गरज आहे. मोठा फटका तुम्हाला विजय मिळवून देऊ शकतो, मोठा फटका तुम्हाला प्रतिष्ठा कमवून देऊ शकतो, एक विकेट तुम्हाला तुमची ओळख मिळवून देऊ शकतो. दोन्ही संघांकडे समान संधी आहे. कुठला तरी एक संघ जिंकणार आहे, पण मात्र त्याच्याकडे लक्ष देऊन प्रेक्षक देखील लागलेले आहेत. एका बॉल मध्ये 4 धावांची गरज. जोरदार टाळा झाला पाहिजे दोन्ही संघांसाठी. ऑल दी बेस्ट. 1 बॉल 4 रन्स. या बॉलला हा लीगल बॉल आहे आणि अशा पद्धतीने सामना संपतोय आणि विजय होतोय मिहिर स्पोर्ट भरोडी. जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या बॉलवर ब्रह्मास्त्र वापरलं, हाफ ट्रॅकर बाउन्स, आणि अशा पद्धतीने मिहिर स्पोर्ट भरोडी हा टीम जिंकला. विजय संघाचं अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन आणि हार्ड लक. पाये फटीला चांगला प्रयत्न त्या ठिकाणी तुम्ही केलात, पण मात्र कुठेतरी यावेळेस प्रयत्नांना यशाची साथ मिळाली नाहीये. सन्माननीय महेशजी भोईर यांच्याकडून बॉलरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सचिन यांनी यायचं आहे, 500 रुपयाचं पारितोषिक गोळा करायचं आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. महेश